विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 31 जानेवारी 2025. मंथ एंड आहे. प्रथम वर्ष कला सत्र 2 पंचवार्षिक योजनाचा आपण काल या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या सिलेबस मध्ये नीती आयोग स्थापन करण्याची गरज, हेतू, नीती आयोगाची उद्दिष्टे, नीती आयोगाची रचना, त्याचप्रमाणे नीती आयोगाची पार्श्वभूमी काय, आज आपण या ठिकाणी या संदर्भात चर्चा करणार आहोत. नीती आयोगाचा जो काही फुल फॉर्म आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती हा भारत सरकारचा एक धोरणात्मक थिंक टँक आहे. सहकारी संघ राज्याला चालना देण्याच्या उद्देशाने त्याची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. हे सहभागी आणि न्याय्य आर्थिक विकास सुनिश्चित करते. हे केंद्र आणि राज्य सरकारना धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देते. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. या अगोदर नियोजन आयोग मार्फत एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात येत होत्या. नियोजन आयोगाचे अपेक्षित लक्ष त्या ठिकाणी साध्य न गेल्याने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना आपल्याला या ठिकाणी झालेल्याच दिसून येतं. तर पहा, नीती आयोगाची जी पार्श्वभूमी आहे, तर नीती आयोगापूर्वी मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ही एक गैर संविधानिक संस्था होती. पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या कार्यासह नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तसेच राज्य आणि मंत्रालयांना पैसे वाटपावर काम केले. पहिली पंचवार्षिक योजना सन 1951-56 साठी तयार करण्यात आली होती. तर शेवटची पंचवार्षिक योजना 2012 ते 2017, म्हणजे नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन याचा खूप जवळचा संबंध आहे. नियोजन आयोगाची जागा नंतर नीती आयोगाने घेतली. भाजप सरकारने 2015 मध्ये त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थापन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया सरकारला सल्ला देते. हे आरोग्य, शिक्षण आणि त्यांच्याशी संबंधित विविध धोरणांशी संबंधित विविध समस्यांसाठी केले जाते. विविध धोरणे तयार करण्यासाठी ते तळाशी अप दृष्टिकोन अनुसरून करते. केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या योजना राज्य स्तरावर त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देते. आता या ठिकाणी जर नीती आयोगाची रचना पाहिली, कंपोजिशन ऑफ नीती आयोग, चेअरपर्सन प्राईम मिनिस्टर म्हणजे नरेंद्र मोदी आहेत आताचे सध्याचे, व्हाईस चेअरपर्सन, त्याचप्रमाणे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि त्यांच्या अंडर हे नॉमिनेटेड बाय द पीएम. फुल टाइम मेंबर आहेत त्यामध्ये काही, पार्ट टाइम मेंबर फक्त 2च आहेत, आणि एक्स ऑफिसिओ मेंबर्स आहेत ते फक्त 4च आहेत. गव्हर्निंग काउन्सिल, रिजनल काउन्सिल, स्पेशल इन्व्हिटीज, याच्यामध्ये चीफ मिनिस्टर अँड जे काय इतर एक्सपर्ट आहेत यांचा यामध्ये समावेश होतो. आता नीती आयोग हा पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि इतरांचा बनलेला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे उपाध्यक्षांची नियुक्ती त्या ठिकाणी पंतप्रधानांकडून केली जाते. गव्हर्निंग काउन्सिल मध्ये सर्व राज्य मुख्यमंत्री असतात. त्यात सर्व केंद्रशासित प्रदेशातील लेफ्टनंट गव्हर्नरचाही समावेश त्या ठिकाणी होतो. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिषद आहे. प्रादेशिक परिषद विशिष्ट प्रादेशिक समस्यांचे निराकरण करते. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान किंवा त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती असतात. त्यात मुख्यमंत्री आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांचा समावेश होतो. तथर्थ सदस्य अग्रगण्य संशोधन संस्थांमधील 2 सदस्य पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. हे रोटेशनल आधारावर केले जाते. पदसिद्ध सदस्यत्व केंद्रीय मंत्री परिषदेतील 4 सदस्यांपर्यंत पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाच्या सीईओ ची नियुक्ती पंतप्रधान करतात. त्यांच्याकडे भारत सरकारचे सचिव पद आहे. विशेष निमंत्रित डोमेनचे ज्ञान असलेले तज्ज्ञ आणि तज्ज्ञ पंतप्रधानांनी नामांकित केलेले असतात. नीती आयोग या ठिकाणी एक हब म्हणून कार्य करतो. आता नीती आयोगाच्या बांधकामाचे हृदय मानले जाणारे 2 केंद्र आहेत. ही केंद्रे आयोगाच्या 2 मुख्य जबाबदाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. इंडियन नॉलेज हब, IKH, हे नीती आयोगाद्वारे चालवले जाणारे डायनॅमिक वेब पोर्टल आहे,
देशातील सर्वोत्कृष्ट पद्धतीचा संग्रह आणि प्रसार करण्यासाठी हे भांडार म्हणून या ठिकाणी काम करते. टीम इंडिया हब राज्य केंद्र सरकारच्या सहभागाचे समन्वय साधते. नॉलेज अँड इनोव्हेशन हब नीतीची थिंक टँक कौशल्य त्या ठिकाणी विकसित करते. तर नीती आयोगाची जी काय उद्दिष्टे आहेत, तर नीती आयोगाची उद्दिष्ट शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करणे आणि राज्य संघराज्याला प्रोत्साहन देणे हे स्पर्धात्मक संघ राज्यवादाला चालना देते. हे राज्यांना त्यांचे स्वतःचे वाढीचे उद्दिष्ट सेट करण्याचा आणि साध्य करण्याचा मदत करते. आता हे धोरण तयार करण्यासाठी ज्ञान आणि नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून काम करते. आता नीती आयोगाचे उद्दिष्ट सहकारी संघ राज्यवादाला चालना दिले आले. हे सतत आधार राज्यांना समर्थन आणि सहाय्य करते. गाव पातळीवर विश्वास योजना तयार करण्यासाठी किंमत यंत्रणा विकसित करते. ते नंतर सरकारच्या उच्च स्तरावर त्यांना उत्तर एकत्रित करते. नीती आयोग हे सुनिश्चित करतो की आर्थिक रणनीती आणि धोरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा हितसंबंधाचा समावेश केला जातो. समाजातील ज्या वर्गांना आर्थिक प्रगतीचा पुरेसा लाभ न मिळाल्याचा धोका असू शकतो त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. नीती आयोग प्रमुख जे काही स्टेक होल्डर्स आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक, शैक्षणिक संस्था आणि धोरण संशोधन संस्था यांच्यातील भागीदाराला प्रोत्साहन देते. नीती आयोगाने कल्पिलेल्या प्रभावी प्रशासनाच्या स्तंभामध्ये हे देखील समाविष्ट आहे. लोकसमर्थन, त्याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह सहभाग, सर्वांचा समावेश, समानता, पारदर्शकता, तर या बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. आता प्रामुख्याने आपण या ठिकाणी नीती आयोगाची कार्य पाहूया. नीती आयोग अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांसाठी धोरणात्मक आणि दीर्घकालीन धोरणे आणि कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करतो. ते धोरणे आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते. हे त्यांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करते. अभ्यासक्रम सुधारण्यासाठी आवश्यक शिफारसी करते. नीती आयोग राज्य आणि भागधारकांमध्ये क्षमता निर्माण आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करते. हे सर्वोत्तम पद्धती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देते. हे डेटा विश्लेषण, संशोधन आणि पुरावा आधारित अभ्यास आयोजित करते. हे धोरण तयार करण्यास आणि निर्णय घेण्यास मार्गदर्शन करण्यास मदत करते. नीती आयोग आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भागीदाराला प्रोत्साहन देते. हे भारताच्या विकासासाठी जागतिक कौशल्य संसाधने आणि सर्वोत्तम पद्धतीचा अभ्यास घेण्यास मदत करते. स्टँड अप इंडिया योजनेवरील उल्लेख. आता नीती आयोगाचे प्रमुख जे उपक्रम आहेत, आता या उपक्रमामध्ये काही खालील गोष्टींचा समावेश होतो. अटल इनोव्हेशन मिशन हा एक नीती आयोगाचाच भाग आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा नीती आयोगाने स्थापन केलेला एक प्रमुख उपक्रम आहे. हे संपूर्ण भारतामध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देते. तर विद्यार्थी मित्र, दुसरं जे आहे राष्ट्रीय पोषण आहार. राष्ट्रीय पोषण अभियान म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. भारतातील कुपोषणाचा सामना करण्यासाठी एक व्यापक रणनीती आहे. हे लहान मुले, किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये स्टंटिंग, वाया जाणारे आणि अशक्तपणाचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. उत्तम सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी एनएन बहुआयामी दृष्टिकोन वापरते. यामध्ये विविध पोषण संबंधित योजना एकत्र करणे आणि वर्तणुकीतील बदलांना प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. हे समुदाय आधारित कार्यक्रम आणि पोषण अप यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे केले जाते. आकांक्षी जिल्हा कार्यक्रम भारतातील सर्वात जास्त विकासात्मक आव्हान असलेले 112 जिल्ह्यांना लक्ष्य करतो. या जिल्ह्यामधील सामाजिक आर्थिक निर्देशक सुधारणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. हे आरोग्य, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. हे डेटा चलित आणि परिणाम केंद्रित दृष्टिकोन वापरते. हे रँकिंग यंत्रणेद्वारे जिल्ह्यामध्ये निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देते. एकूणच सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक केल्या आहेत. नीती आयोगाचा पुढचा जो उपक्रम आहे तो डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया हा एक परिवर्तनकारी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश डिजिटल डिवाइड कमी करणे हा आहे. हे सुनिश्चित करते की सरकारी सेवा नागरिकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहे.
याचे नेतृत्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय करते. डिजिटल साक्षरता वाढवणे, ऑनलाईन पायाभूत सुविधा करणे आणि विशेष ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवणे हे उद्दिष्ट आहे. प्रमुख घटकामध्ये डिजिटल लॉकर्स, ई हॉस्पिटल आणि भारत नेट प्रकल्प यांचा समावेश होतो. हे सेवांचे सुलभता आणि कार्यक्षमता वाढवतात. पुढचा जो उपक्रम आहे परिवर्तनीय ऊर्जा प्रवेश. नीती आयोगाद्वारे परिवर्तनशील ऊर्जा प्रवेश उपक्रम आधुनिक, शाश्वत आणि परवडणारी ऊर्जा उपाय प्रदान करण्यावर भर देतात. हे समाजातील सर्व घटकांना, विशेष वंचित समुदायांना दिले जाते. या क्षेत्राखाली कार्यक्रमाचा उद्देश पारंपरिक इंधनावर अवलंबित्व कमी करणे हा आहे. ते अक्षयांचा वापर वाढवतात आणि ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देतात. आता याचबरोबर या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, ग्रीडची विश्वासार्हता वाढवणे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे. त्याचप्रमाणे नीती आयोगाचे एक महत्वाची जी काय अभियान आहे त्यामध्ये नवीन भारतासाठी आरोग्य प्रणाली. आता नीती आयोगामध्ये नवीन भारतासाठी आरोग्य प्रणाली या प्रणालीला अधिक महत्व देण्यात आलेले आहे. सर्वसमावेशक, प्रवेशयोग्य आणि कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनाची रूपरेषा दिली आहे. हे आरोग्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर जोर देते. ही सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा वितरण प्रणाली समकलित करते. प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा हा उपक्रम चा एक प्रयत्न आहे. सेवा वितरणातील तफावत भरून काढण्यासाठी ते टेलिमेडिसिन सारख्या डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देते. त्याचप्रमाणे जे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत हे या नीती आयोगाचा एक महत्वाचा अभिनव उपक्रम मानता येईल. कारण नीती आयोगाच्या मार्फत हे शाश्वत विकासाची उद्दिष्टे ध्येय साध्य करण्यात या ठिकाणी मानस आहे. नीती आयोग संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांचे नेतृत्व करते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्सद्वारे जे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रगतीचे परीक्षण आणि मूल्यांकन करते. निर्देशांक अंतर ओळखण्यात आणि लक्षित हस्तक्षेप सुलभ करण्यात मदत करते. नीती आयोग मंत्रालय, राज्य आणि इतर भागधारकांची समन्वय साधते. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स फ्रेमवर्कसह त्याची धोरणे आणि कार्यक्रम संरेखित करण्यास मदत करते. ही शाश्वत विकासासाठी एक संध दृष्टिकोन सूचित करते. व्यवसाय सुलभ करणे. व्यवसाय करण्याच्या सुलभतेचा उद्देश नियामक वातावरण सुलभ करणे हे भारतातील व्यवसायाचे वातावरण वाढवतात. नीती आयोग नोकरशाही कमी करणे, मंजुरी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि पारदर्शकता सुधारणे यावर कार्य करते. प्रयत्नांमध्ये डिजिटायझेशन प्रक्रिया आणि आवश्यक परवान्यांची संख्या कमी करणे समाविष्ट आहे. हे देशांतर्गत व परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवते. त्यामुळे आर्थिक विकासाला त्या ठिकाणी चालना मिळाल्याचे दिसून येते. कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती या संदर्भात सुद्धा नीती आयोग अग्रगण्य भूमिका बजावते. त्याचप्रमाणे कृषी सुधारणा यात देखील नीती आयोग या कृषी क्षेत्रामधील उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र लक्षित करते. त्याचप्रमाणे शहरी विकास आणि स्मार्ट शहरे याच्यामध्ये नीती आयोग आपली एक महत्वाची भूमिका बजावित आहे. शाश्वत आणि सर्व समावेशक विकासाला चालना देणे हे त्याचे एक मुख्य उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येतं. आत्मनिर्भर भारत अभियान. आता नीती आयोगामार्फत एक मिशनच समोर ठेवण्यात आलेलं आहे. हे स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देते आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करते. कोविड-19च्या साथीच्या रोगाला प्रतिसाद म्हणून लॉन्च केले गेले. हे स्थानिक उत्पादन वाढवते, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करते. पाणी व्यवस्थापन आणि संवर्धन यास अनुसरून देखील नीती आयोग कार्य करीत आहे. नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी. नीती आयोगाचे जर आपण त्या ठिकाणी महत्व लक्षात घेतलं तर नीती आयोगाने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
नीती आयोग निर्णय प्रक्रियेत राज्यांना सामील करून सहकारी संघ राज्यवादाला चालना देते. हे धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये त्यांचे सक्रिय सहभाग निश्चित करते. हे तळाशी तळापर्यंत दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करते. हे नियोजन आणि विकास प्रक्रियेत स्थानिक समुदाय, गावे आणि राज्याचा सहभाग प्रोत्साहन देते. नीती आयोग लवचिकता आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करते. हे डायनॅमिक पॉलिसी थिंक टँक म्हणून काम करते. त्याचप्रमाणे नीती आयोग सर्वसमावेशक विषय केंद्रावर लक्ष केंद्रित करते. आता हे सगळं होत असताना नीती आयोगासमोर काही आव्हाने आहेत. या आव्हानांवर आपण एक दृष्टिक्षेप टाकूयात. नीती आयोगाकडे आर्थिक वाटपाचे अधिकार नाहीत. हे धोरण थेट अंमलात आणण्याच्या अधिकाराशिवाय प्रामुख्याने सल्लागार संस्था म्हणून त्या ठिकाणी कार्य करते. दुसरा जे आहे आव्हान, धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेकदा राज्य सरकारच्या सहकार्याची आवश्यकता असते. राज्यांमधील राजकीय संरेखन आणि प्रशासकीय कार्यक्षमतेतील तफावत धोरण सुसंगता आणि अंमलबजावणीमध्ये अडथळा आणू शकते. भारताच्या वैविध्यपूर्ण सामाजिक आर्थिक दृष्टिकोन समोर ठेवून सर्व क्षेत्रांसाठी योग्य असलेले एक समान धोरणे आखण्याचे आव्हान नीती आयोगासमोर आहे. राष्ट्रीय सुसंगता राखून स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणे तयार करणे हे देखील नीती आयोगाच्या दृष्टीने अवघड आहे. धोरणात्मक शिफारसींचे कृतीयोग्य योजनांमध्ये भाषांतर करणे आणि त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे एक महत्वाचे आव्हान नीती आयोगासमोर आहे. त्याचप्रमाणे प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी मजबूत डेटा आवश्यक आहे. डेटा संकल्प प्रक्रियेतील विसंगती आणि अंतर यामुळे कमी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी नीती आयोगासमोर जे काय लक्ष साध्य करायचे त्याच्यावर मर्यादा येतात. मर्यादित आर्थिक आणि मानवी संसाधने सर्वसमावेशक संशोधन आणि नाविन्यपूर्ण धोरणे विकसित करण्याच्या नीती आयोगाच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. नीती आयोग तत्काळ सामाजिक आर्थिक समस्यांचे निराकरण करते, तसेच दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तथापि यामुळे काही वेळा विवादित प्राधान्यक्रम होऊ शकतात. तर अशा प्रकारची नीती आयोगासमोरील काही आव्हाने आहेत. जरी नीती आयोग एक ध्येय निश्चित करणारी एक राज्यांच्या आणि घटक राज्यांची एक थिंक टँक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असली तरी नीती आयोगासमोर काही महत्वाची आव्हाने आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना करण्यात का आली, नीती आयोगाची स्थापना करण्यामागचा इतिहास काय आहे, त्याचप्रमाणे नीती आयोगाची उद्दिष्टे काय आहेत, नीती आयोगाची संरचना कशा प्रकारची आहे, त्याचप्रमाणे नीती आयोगाच्या माध्यमातून कोणकोणती अभियाने राबवली जातात आणि नीती आयोगासमोर जी काही आव्हाने आहेत आपण आज या ठिकाणी पाहिली. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला जे काय आपण व्याख्यान घेत किंवा ऑनलाईन लेक्चर घेत आहोत या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हे ज्या कन्सेप्ट आहेत ते कळणं महत्वाचं. तर यासाठी आपण प्रत्येक लेक्चरला असं ठरवलेलं आहे की तुम्हाला जे शिकवलं आहे त्याचा एक रिपोर्ट बनवायचा आणि त्याच्यामधून तुम्हाला काय दिसतंय ते तिथं असाइनमेंट किंवा ट्युटोरियल मध्ये ते त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.